नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. काल मराठी नववर्षाची सुरुवात झाली, हिंदू नववर्षाची सुरुवात झाली आणि या निमित्ताने जनाब संजय राऊत यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडलेला दिसतोय. त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं कौतुक केलं, अभिनंदन केलं. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा कारभारच असा आहे की 3 टर्म झालं जनता देवाभाऊंचं कौतुक करते. देवेंद्रजींच्या काळामध्ये कुठलाही गैरप्रकार खपवून घेतला जात नाही, मग तो खरात फाईल असो किंवा पाटकर फाईल्स असो. त्यामुळेच कदाचित संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये आज देवाभाऊंचं कौतुक केलंय, अभिनंदन केलंय. संजय राऊतांना इतकंच सांगायचं आहे की खरात फाईल्समध्ये जो कोणी दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई करण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून केलं जाईल. कुठलेही राजकीय लागेबांधे असतील, काही असेल तरी कुणालाही सोडलं जाणार नाही, कारण हे देवाभाऊंचं सरकार आहे आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. आणि त्यामुळं या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी आढळेल, मग ते काही अधिकारी असतील, कुणा राजकीय लागेबांधे असतील किंवा कुणीही असतील, या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस कसून तपास करत आहेत. ज्या पद्धतीनं ह्या खरात फाईल्सची सगळी प्रकरणं डिटेल समोर येत आहेत, हे अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये तपास करून या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोरातली कठोर कारवाई केली जाणार, कुणालाही सोडलं जाणार नाही. एवढंच या निमित्ताने आम्हाला सांगायचं आहे. या प्रकरणामध्ये अनेक लोकांचे फोटो त्या भोंदू बाबासोबत आलेले आहेत. मला वाटतं जयंत पाटील यांचे फोटो आहेत, मिलिंद नार्वेकर यांचे फोटो आहेत, कदाचित संजय राऊत यांच्यासोबतचेही फोटो असतील, मला माहीत नाही त्याबद्दल. परंतु कुणासोबत फोटो असले म्हणजे त्या राजकीय बाबाचे संबंध असतील असे नाही. रुपाली चाकणकर यांचे काही वेगवेगळे फोटो समोर आलेले दिसत आहेत. या प्रकरणामध्ये सखोल तपास होऊन निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे. कुठलेही राजकीय लागेबांधे आहेत म्हणून कुणालाही सोडता कामा नये, कुणालाही पाठीशी घालता कामा नये. या प्रकरणामध्ये सखोल तपास सुरू आहे आणि या तपासाअंतर्गत जो कोणी दोषी असेल त्या सगळ्यांवर निश्चित कारवाई झाली पाहिजे. आणि गृह मंत्रालय, पोलीस अधिकारी अतिशय कसून तपास करतायत, कुणालाही सोडलं जाणार नाही. जे जे दोषी असतील, मग त्या कुणी असो, त्या सगळ्यांवर निश्चितपणे कारवाई होईल. संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्राच्या परंपरेला गेल्या काही काळापासून डाग लावण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील काही सहकारी हे करताना दिसतात. संजय राऊत, महाराष्ट्राच्या परंपरेला डाग लावण्याचं काम तुम्ही जास्त केलंय. महाराष्ट्राची परंपरा धुळीस मिळवण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटानं जास्त केलंय. वाझे काय लादेन होता का हे म्हणणं म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेला डाग लावणं आहे. आता या भोंदूबाबावर कारवाई कोणी केली? पोलीस अधिकाऱ्यांनी केली. या भोंदूबाबाला बेड्या कोणी ठोकल्या? पोलीस अधिकाऱ्यांनी केल्या. गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्रजी फडणवीस आहेत. या सरकारच्या काळामध्ये कुणीही चुकीचं काम केलं असेल, कुणीही दोषी असेल तर त्याला माफी नाही. हेच या सरकारचं धोरण आहे. मग तो बाबा कुणाच्या किती जवळ आहे, कोणाच्या किती जवळ फोटो आहेत, याचा काहीही संबंध नाही. खरात फाईल्समध्ये जे काही चुकीचं झालं असेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. याला महाराष्ट्राची काळीमा फासली नाही म्हणतात, तर अशा पद्धतीनं कारवाई करण्याला धाडस लागतं, हिम्मत लागते. ती हिम्मत गृह खात्याने दाखवली, ती पोलिसांनी दाखवली आणि जे काही चुकीचं असेल या सगळ्या प्रकरणामध्ये निश्चितपणे कारवाई होईल. उलट उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता. वाझे काय लादेन आहे का म्हणून त्यांना पाठीशी घातलं. त्यानंतर एका उद्योगपतीच्या घराच्या बाहेर बॉम्ब ठेवण्याची हिम्मत त्यावेळेला पोलिसांची गेली होती आणि आमच्या गिरीश महाजनांच्या माध्यमातून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न देखील तुम्ही केले होते. आता असा प्रकार होत नाही. दोषींना निश्चित शिक्षा होते, कारवाई होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमधले अनेक मंत्र्यांचे हे गुरु महाराज आहेत आणि मंत्रिमंडळातले 9 मंत्री हे भोंदू बाबांचे नियमित भक्त होते असा देखील आरोप संजय राऊत करतात.
या भोंदू बाबाचे भक्त वेगवेगळ्या ठिकाणी होते अशी माहिती आहे, परंतु कुणी कुणासोबत फोटो काढले म्हणजे लगेच तो दोषी होतो असा नाही. या भोंदू बाबाने अनेक महिलांना फसवल्याचा देखील आरोप आहे. या प्रकरणामध्ये पोलीस अतिशय सखोल तपास करतायत. मला वाटत नाही की महाराष्ट्रातला एकही मंत्री अशा पद्धतीनं भोंदू बाबाला थारा देईल किंवा भोंदू बाबाच्या अशा गैरकृत्याला साथ देईल. कुठल्याही मंत्र्यांनी भोंदू बाबाच्या गैरकृत्याला साथ दिलेली दिसत नाही. तथापि या प्रकरणामध्ये सखोल तपास करण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. यात जर का काही तथ्य आढळलं तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई होईल. परंतु एखादा मंत्री त्या भोंदू बाबासोबत फोटो आहे म्हणून लगेच त्या मंत्र्यांवर कारवाई करा असं होत नाही. या संपूर्ण प्रकरणाची तपासणी केली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे. चौकशी अंती जो कोणी दोषी आढळेल, मग तो कोणी असो, तो कुठल्याही पदावर असो, त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होईल. संजय राऊतांना इतकंच सांगायचं आहे, मिलिंद नार्वेकर यांच्यासोबतचे भोंदू बाबांचे फोटो समोर आलेले आहेत. तुम्ही कारवाईची मागणी करणार आहेत का? कदाचित संजय राऊत देखील भोंदू बाबाला भेटले असतील, मला त्याबद्दल माहिती नाही. कारण राजकीय नेते हे वेगवेगळ्या लोकांना नेहमी भेटत असतात आणि अशा फोटोचा गैरफायदा घेऊन काही लोक जर का चुकीचं कृत्य करत असेल तर निश्चितपणे अशा भोंदू बाबांवर कारवाई केली पाहिजे. या खरात फाईल्स प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्या सगळ्यांवर निश्चितपणे कारवाई होईल. कुणालाही सोडलं जाणार नाही. आपण बघतोय काल राज ठाकरे यांनी सभा घेतलेली होती, ज्यामध्ये त्यांनी म्हटले मुख्यमंत्र्यांनी 11 कोटी रुपयांचं कर्ज राज्यावरती झालेलं आहे. 2014 पासून आतापर्यंत विकासाच्या नावाखाली राज्यावरती आर्थिक भार वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं. सन्माननीय राज ठाकरेजी यांना मला इतकंच सांगायचं आहे, जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 16.5 लाख कोटी इतकी होती. गेल्या 10 वर्षात देवाभाऊंच्या नेतृत्वात ही अर्थव्यवस्था 54 लाख कोटींवर पोहोचली आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देवाभाऊंच्या नेतृत्वात तिपटीनं वाढली आहे. गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राचा तिपटीने विकास झाला आहे. जिथं 16.5 लाख कोटी होतो तिथं आम्ही 54 कोटीपर्यंत देवाभाऊंच्या नेतृत्वात पोहोचलोय आणि 3 ट्रिलियनकडे आपली वाटचाल सुरू आहे. देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचा विकास करण्याचं काम केलं जात आहे आणि महाराष्ट्र वेगाने पुढे जातोय. आज आपण बघतोय सर्वाधिक जास्त विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते ते फक्त आणि फक्त देवाभाऊंच्या सक्षम आणि समर्थशाली नेतृत्वामुळे. राज ठाकरेजी यांना मला सांगायचं आहे की आपण अपुऱ्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर टीका करू नका. आपण संपूर्ण माहिती घ्या. फक्त कर्ज किती आहे याचा आढावा न घेता त्या कर्जाच्या तुलनेमध्ये आपली अर्थव्यवस्था तिपटीनं जास्त मोठी झाली आणि वेगाने पुढे जाते. आज आपण बघतोय मुंबईसाठी मेट्रो सुरू झाली आहे, कोस्टल रोड सुरू झाला आहे. वेगवेगळी प्रकल्प देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये येत आहेत. FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सर्वाधिक जास्त महाराष्ट्रामध्ये झाली कारण देवाभाऊंचं नेतृत्व आहे. देवाभाऊ हे मुंबईला पुढे घेऊन जात आहेत, महाराष्ट्राला पुढे घेऊन जात आहेत आणि या विकास यात्रेमध्ये राज ठाकरे यांचंही स्वागत आहे. काही सूचना असतील तर सूचना निश्चित करा, परंतु टीकेला टीका करण्याचा प्रयत्न करू नका. आकडेवारीसह त्याचं उत्तर दिलं जाईल. मागील काही राज ठाकरेंची भाषणं बघितली तर ते विकासाच्या मुद्द्यावर बोलत होते. मात्र आता जे प्रोजेक्ट प्रकल्प होऊ लागले त्याला कुठेतरी राज ठाकरे विरोध करतात. कुठेतरी संगतीचा परिणाम आहे कारण उद्धव ठाकरेंसोबत ते गेल्यामुळे सगळं नाही, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये कोस्टल रोडला विरोध केला. ते म्हणतात की कोस्टल रोडचा उपयोगच होणार नाही. मला आठवतं सन्माननीय राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये एक भाषण केलं होतं आणि त्याने सांगितलं होतं की पुणे मेट्रोचा काहीही उपयोग होणार नाही. पुणे मेट्रोमध्ये कोण प्रवास करणार आहे? आज आपण बघतो सर्वाधिक फायदा पुणेकरांना पुणे मेट्रोचा झाला आहे. आज पुणे मेट्रो भरगच्च भरलेली असते. मोठ्या प्रमाणात पुणेकरांचा प्रतिसाद मिळतोय. पुणे मेट्रोमध्ये मोठ्या प्रमाणात पुणेकर प्रवास करताना दिसतोय. राज ठाकरे यांना चुकीची माहिती त्यांचं भाषण लिहून देण्याकडनं दिली जाते. म्हणजे पुणे मेट्रोबद्दल तसंच आहे, कोस्टल रोडबद्दल तसंच आहे. कोणीतरी सन्माननीय राज ठाकरे यांना चुकीचं ब्रीफिंग देतं आणि त्या चुकीच्या ब्रीफिंगच्या आधारे राज ठाकरे कदाचित भाषण करत असतील. त्यामुळे लोकांचे मुद्दे काय आहेत, लोकांना काय वाटतं हे राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचत नाही
अशा पद्धतीमुळे त्यांनी ही सरकारवर टीका केली. आपण बघतोय की कोस्टल रोड झाल्यापासनं दक्षिण मुंबईमध्ये बांद्र्यापासनं आपल्याला 20 मिनिटामध्ये पोहोचता येतं. पूर्वीच त्याला जवळपास 1 तास लागायचा आहे. आता आपल्याला एअरपोर्टपर्यंत मेट्रोने 30 मिनिटामध्ये जाता येतं. पूर्वी 2-2 तास एअरपोर्टपर्यंत जायला लागायचं. हे सगळं जाळं उभं करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं आहे आणि हे सगळं मुंबईकरांच्या हितासाठी आहे. माझी राज ठाकरेंना एवढीच नम्र विनंती आहे, कोस्टल रोड काय पाकिस्तानच्या लोकांसाठी बांधलाय काय? मुंबईमध्ये जे राहतात सगळे मुंबईकर, ते मराठी असो, इतर भाषिक असो, कुठलीही असो, इन्फ्रास्ट्रक्चर हे प्रत्येक नागरिकासाठी असतं. त्याच्यामध्ये मराठी माणसासाठी नाही, फक्त हिंदी भाषिकांसाठी आहे, उत्तर भारतीयांसाठी आहे, गुजरात्यांसाठी आहे. हे सांगणं बंद करा. लोकांना देखील माहिती आहे की कोस्टल रोडचा उपयोग सर्वसामान्य मुंबईकरांना होतोय. मेट्रो पुणेकरांसाठी नाही असं म्हणणाऱ्या राज ठाकरे यांनी एकदा मेट्रोमध्ये जाऊन प्रवास करायला हवं. मी मागे देखील राज ठाकरे यांना विनंती केली होती की तुम्ही एकदा मुंबई मेट्रोमधनं प्रवास करून बघा. मुंबईकरांचं जीवनमान सुखावतंय, उंचावतंय. ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये मेट्रोचा विस्तार झाला आहे आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर झाला आहे, माझी राज ठाकरे यांना देखील नम्र विनंती आहे, नम्र आव्हान आहे की आपण एकदा मेट्रोमध्ये प्रवास करून बघा. तुम्ही पुढच्या भाषणामध्ये निश्चित देवाभाऊंचं आणि मेट्रो प्रकल्पाचं नक्कीच कौतुक कराल. फलोत्पादनात शरद पवारांनी क्रांती केली आहे. बारामतीमध्ये AI प्रणाली वापरून शेतीत विकास केला आहे असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांचं कौतुक केलेलं आहे. कशा प्रकारे बघताय? नाही, मला राज ठाकरेजींचं एक भाषण आठवतं, जेव्हा ते असं म्हणाले होते की महाराष्ट्रामध्ये जाती जातीचं भांडण लावण्याचं काम कोणी केलं असेल तर तो आरोप राज ठाकरे यांनी शरद पवार साहेबांवर केला होता. आज ते शरद पवार साहेबांचं कौतुक करतायत आणि खरं आहे की पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये फलोत्पादनामध्ये निश्चितपणे चांगलं काम केले. कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे यासाठी निश्चितपणे त्यांनी पावलं टाकली. परंतु पवार साहेबांच्या काळातच महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील होत होत्या. हे देखील वास्तव आहे. राज ठाकरे यांनी एका भूमिकेवर ठाम राहिलं पाहिजे. कधी शरद पवार साहेबांना जातीयवादी म्हणून शिक्का मारायचा, तर कधी शरद पवार साहेबांचं फलोत्पादनामध्ये असलेलं कौतुक करून त्यांचं जाहीरपणे कौतुक करायचं. ही राज ठाकरे यांची वेगवेगळी भूमिका समोर येते. माझी राज ठाकरेंना नम्र विनंती आहे की आपण एका भूमिकेवर ठाम राहिलं तर महाराष्ट्र निश्चितपणे तुमच्या पाठीशी उभा राहील. अशी धरसोर वृत्ती चुकीची आहे. महाराष्ट्रातील बेपत्ता मुलींच्या आकडेवारीवरून राज ठाकरे कुठेतरी आक्रमक झाल्याचं दिसतंय. एकूणच राज ठाकरेंनी यावरून सत्ताधारी असलेल्या भाजपवर देखील टीका केली. महाराष्ट्रामध्ये बेपत्ता मुलीचं प्रमाण हे सर्वाधिक कमी आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी ज्या काही मुली बेपत्ता होत्या त्यांना तातडीनं शोधून त्यांची घरवापसी करण्याचं काम, घरी पाठवण्याचं काम पोलिसांनी केलं, गृह खात्यांनी केलं. महिलांच्या अत्याचाराच्या घटना कमी करण्याचं काम हे पोलिसांच्या माध्यमातून, गृह खात्याच्या माध्यमातून केलंय. आपण बघतो जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं सर्वाधिक महिला अत्याचार महाराष्ट्रामध्ये महिलांवर होत होते. परंतु जेव्हापासून देवाभाऊ गृहमंत्री आहेत तेव्हापासून महिला अत्याचाराच्या घटना कमी झाल्या. हे खरात प्रकरण देवाभाऊ गृहमंत्री असल्यामुळेच उजेडात येऊ शकलं आणि त्याच्यावर कारवाई होऊ शकली. हे देखील सन्माननीय राज ठाकरे यांनी बघितलं पाहिजे. जिथं देवाभाऊ चांगलं काम करतायत तिथं निश्चितपणे त्यांचं कौतुक करा. जिथे काही चुकत असेल तर त्याच्या सूचना नक्की द्या, त्यावर टीका टिप्पणी करा. पण प्रत्येक ठिकाणी अपुऱ्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे टीका करणं अयोग्य आहे, एवढंच मला सांगायचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज विकले जात आहेत. शाळा असेल, कॉलेज असेल, यामधले तरुणी व्यसनाधीन होत आहेत असा दावा देखील राज ठाकरे करताना. ड्रग्ज प्रकरणामध्ये 0 टॉलरन्स ही गृह खात्याची आणि देवाभाऊंची पहिल्या दिवसापासून भूमिका आहे. आज आपण बघतोय की महाविकास आघाडीचं सरकार असताना मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी महाराष्ट्रामध्ये केली जायची. ड्रग्सचे रॅकेट होते, परंतु आता गृह खात्याच्या वतीने मोठमोठे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करण्याचं काम हे पोलिसांनी केलंय. पोलिसांना सक्त सूचना आहे की कुठेही नशेखोरी झाली नाही पाहिजे. ड्रग्स माफियांच्या विरोधामध्ये कडक कारवाई करा, हे देवाभाऊंचं धोरण आहे. आणि अशा पद्धतीनं पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करायची, हे धोरण चुकीचं आहे. जिथं
मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई केली जाते. पोलीस खातं सजग आहे. गृहमंत्री सतर्क राहून पोलिसांना सूचना करतायत आणि ड्रग्ज विरोधामध्ये सगळ्यात जास्त कारवाई कुठे झाली असेल तर मुंबई आणि महाराष्ट्रात होते. कारण पोलिसांना फ्रीडम दिलंय आणि देवाभाऊंच्या सक्त सूचना आहेत की ड्रग्स बद्दल झिरो टॉलरन्स, कुठेही ड्रग्सची तस्करी किंवा ड्रग्सची विक्री खपून घेतली जात नाही. पुन्हा मी राज ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपण चुकीची माहिती घेऊन भाषण करू नका. पूर्ण माहिती घ्या की गेल्या काही वर्षामध्ये जेव्हापासून देवेंद्रजी फडणवीस गृहमंत्री झालेत तेव्हापासून निश्चितपणे ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई झाली आणि ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळण्याचं काम कोणी केलं असेल तर ते देवाभाऊंनी केलं, गृहमंत्र्यांनी केलं. खूप खूप धन्यवाद. सुषमा अंधारे म्हणतायत रुपाली चाकणकरांना अटक झाली पाहिजे, समोरासमोर चौकशी झाली पाहिजे, चाकणकरांची नार्को टेस्ट कुठेतरी झाली पाहिजे आणि यातनं काय तथ्य आहे, काय गोष्टी असतील त्या समोर येतील. सुषमाताईंना इतकंच सांगायचं आहे की या खरात फाईल्स प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्या सगळ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. खरात भुया भोंदू बाबाची कसून चौकशी करण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. वेगवेगळ्या व्हिडिओ क्लिप्स देखील पोलिसांनी एकत्रित केल्यात. पोलीस पूर्णपणे या प्रकरणावर कसून चौकशी करतायत, नजर ठेवून आहेत. या प्रकरणामध्ये आत्ताच यांना अटक करा, त्यांचा राजीनामा घ्या हे सांगण्याची घाई करू नका. योग्य वेळी योग्य ठिकाणी कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढं सुषमाताईंना सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना कशा पद्धतीनं कुणाला कसे पाठीशी घालायचे याचा अभ्यास एकदा सुषमाताईंनी केला पाहिजे. वाझे प्रकरण असेल, आमच्या चितळेताईंना कशा पद्धतीनं अटक केली होती, कशा पद्धतीने कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली होती, याची माहिती देखील सुषमाताई अंधारेंनी एकदा पत्रकार परिषदेमध्ये द्यावी. आता खरात फाईल्स प्रकरणात कुणालाही पाठीशी घातला जाणार नाही. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर चौकशी करून कारवाई केली जाईल. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.